नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसाला शेवगा. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. इथे मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, एक बारीक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. मसाल्यांमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरा पावडर आणि फोडणीसाठी मोहरी आणि जिरे. इथे मी अद्रक लसूण पेस्ट घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याला भाजून छान असं पावडर करून घेतलेलं आहे आणि शेवगा घेतला आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. सर्वात आधी आपण शेवगाला शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. आता यात मी तेल टाकते. इथे मी तेल टाकून घेते. इथे फक्त आपल्याला शेवगा शिजवून घ्यायचा आहे म्हणून जास्त तेल नाही टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकून मोहरी, जिरे, अद्रक लसूण पेस्ट आणि शेंगा टाकून घेतो. याला छान असं आता आपण मिक्स करून घेऊया. इथे छान असं आपण शेवग्याला परतून घेतोय. यात आता आपण हळद आणि नमक टाकून घेऊयात. यात मी हळद टाकून घेते आणि थोडंसं असं नमक टाकून घेते. याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात. याला आपण छान असं मिक्स करून घेतो. हे छान असं मिक्स झालं की यात आता आपण पाणी टाकून घेऊ. यात आता आपण पाणी टाकून घेतोय. इथे मी 2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. याला छान असं मिक्स करून 20 मिनिटांसाठी आपण झाकून देऊ, म्हणजे ते छान शिजून जातील. आता याला आपण झाकून देऊया. इथे आता 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात. इथे शेवगा असं छान शिजून झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून देऊ. आता मी शेवग्याला एका पातेल्यात काढून याच कढईमध्ये आपण भाजी करूयात. इथे मी या भांड्यात शेवगा काढून घेतलेला आहे. आता आपण शेवगा मसाला करायला सुरुवात करूया. चला तर मग रेसिपीकडे वळूयात. आता ज्यात आपण शेवगा शिजवून घेतला आहे त्यातच आपण फोडणी देऊयात भाजीला. यात मी तेल टाकून घेते. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता यात मी जिरे आणि मोहरी टाकून घेते. त्यानंतर मी इथे मोहरी टाकते, मग कांदा बारीक चिरलेला आणि याला छान असं मिक्स करून घ्या. इथे मी कांदा 2 ते 3 मिनिट परतून घेते. आता यात आपण अद्रक लसूण पेस्ट टाकून घेते आणि याला आपण छान असं मिक्स करून घेऊया. आता यात मी बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आणि यालाही छान असं मिक्स करून घ्यायचं. आता यात आपण मसाले ॲड करूयात. यात मी गरम मसाला टाकून घेते, जिरा पावडर, हळद
आणि तिखट. यांना आता आपण छान असं मिक्स करून घेऊ. थोडंसं आपण त्यात पाणी टाकूया आणि आता आपण याला छान असं मिक्स करून घेऊया. कधी पण भाजी करताना आपण जेव्हा मसाले टाकतो तेव्हा थोडंसं पाणी त्यात ॲड करा, जेणेकरून मसाले चांगले शिजतात आणि छान तेलही सुटतं भाजीला. इथे मी मसाला छान असा परतून घेतलेला आहे. आता 2 मिनटं याला आपण झाकून देऊ, जेणेकरून मसाले छान शिजतील. 2 मिनटं झाले आहेत. आता आपण झाकण काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर पण आलेला आहे भाजीला आणि तेलही सुटलेलं आहे. यात आता आपण शेंगदाण्याचं जे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचं पावडर करून घेतलं होतं ते त्यात ॲड करतोय. आता यालाही आपण छान मिक्स करून घेऊया. यात आता आपण शेंगा ज्या शिजवून घेतलेल्या होत्या शेवगाच्या त्या ॲड करूया. आणि याला आपण छान असं मिक्स करून घेऊया. मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात आपण जे शेवगा शिजवताना पाणी टाकलेलं होतं ते पाणी इथे टाकून घेतोय. इथे मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याला छान असं मिक्स करून इथे आपण चवीपुरतं नमक टाकून घेतलं आहे. यात आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊ. आता याला आपण 2 मिनिटांसाठी झाकून ठेवू. 2 मिनटं झाले की मग आपण याला सर्व करू. इथे आता 2 मिनटं झाली तर आपण झाकण काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता छान अशी शेवगा मसाला रेडी आहे. त्यात आपण आता कसुरी मेथी टाकून घेऊ आणि गॅस बंद करून देऊया. आता याला आपण सर्व करून घेऊयात. तुम्ही बघू शकता इथे शेवगा मसाला रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.